बिचारी खूप वाईट वाटलं असेल तिला, नाही? एम्बॅरेस्ड तर नक्की झाली असेल ती. तिला या एम्बॅरेसमेंट मधून बाहेर काढण्याकरता काय करू शकतो आपण? तिला ना ते सगळं माझ्याशी पुन्हा बोलता आलं पाहिजे, आत्मविश्वासाने. तिला जे काही बोलायचं होतं ते सगळं. अगदी बरोबर. आपण तिला हवं ते बोलू दिलं नाही आणि घरी घेऊन आलो तर सगळं सुरळीत तर होईलच, पण तिच्या मनातलं सगळं अर्धवट राहील. आपण बोलू नाही शकलो याची खंत तिला खात राहील. असं नको व्हायला. तिला नीट मांडता आलं पाहिजे तिला जे काय सांगायचंय. काय करूया? याच्यात मी काही करू शकेन असं मला नाही वाटत, कारण तिनं मला पाहिलं ना तर ती पुन्हा नर्वस होईल कदाचित. तिला आणखी थोडा वेळ दिला ना तर ती नव्या आत्मविश्वासानं येईल, या घरातही आणि श्रीच्या आयुष्यातही. खरंय. मला ना माझी ओरिजिनल बायको मला परत हवी. स्ट्रॉंग, कॉन्फिडेंट. हा म्हणजे त्या दिवशीचं ध्यानही चालेल मला. अय्याजी खूप गोड दिसत होती ना? चल रे, गोड कसली. मला वाटली. हा म्हणजे मला तिचं आधीचं रूप जास्त आवडतं, थोडस असं ऍटिट्यूड वाला. ए, थोडी कळ काढशील ना? म्हणजे नाही, आधीची बायको परत मिळावी म्हणून. झालं तुझं परत सुरू? आता मी काय केलं? मी नुसतं विचारलं तुला. अय्याजी हा काही कमी नाहीये. आपण ना त्या बेबी त्याला उगाच बोलतो. खरा कळीचा नारद ना हाय. वा, बघा, हे असं आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो हा कळीचा नारद. पुरे रे काता, श्रीला तरी सोड. आता जेव्हा जान्हवी परत येईल तेव्हाच मी श्रीला सोडणार. काय चाललंय तुमच्या तिघांचं? किती हाका मारायच्या जेवायला? चला आता सगळा स्वयंपाक गार झाला, चला. हॅलो, हो पुढे. हॅलो. आई हा चल चल. काय ग, चित्त थाऱ्यावर आलं का तुझं? हो हो, काय बावटपणा केला नाही मी बाबा. फोन आला होता की काय कोणाचा? हा, आईजींचा आला होता आणि काकांनी सुद्धा केला होता. काय म्हणतात? अहो, आम्ही भेटणार आहोत. म्हणजे तसे योग सेंटर मध्ये आम्ही भेटतोच, पण आता आम्ही जरा त्यानंतर भेटून बोलणार आहोत. बर. पैसे कसले मुस्तीयस? अहो, 25 मेला नर्मदा योग सेंटर मधून आम्हाला एका आश्रमात घेऊन जाणार आहेत आणि तिथे फीज आहेत. म्हणजे ते मागत नाहीत, पण ज्यांना शक्य होतं ती माणसं पैसे भरतात आणि मी म्हटलं भरूया ना पैसे, तेवढाच त्यांना उपयोग. दे दे बाबा, अहो त्या आश्रमात ना खूप छान सेशन्स होतात. म्हणजे आता मी जाते तिथली सेशन्स पण खूप छान आहेत, पण मी असं ऐकलंय की त्या आश्रमातली सेशन्स घेतल्यानंतर माणूस अंतर्बाह्य बदलतो. अगं, आपल्या ऋषीमुनींनी फार कष्टपूर्वक संचित करून ठेवलेलं आहे सगळं आपल्यासाठी आणि फार महत्वाचं आहे. अहो, म्हणजे परवाच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपलं मानवी शरीर आहे ना, हे 5 पातळ्यांवर ऑपरेट होत असतं. म्हणजे तुम्ही बोर होणार नसाल तर मी दाखवू तुम्हाला. अगं नाही, बोर का होईन, दाखव ना, बघूया काय आहे ते. म्हणजे बघ ना बाबा, आपल्या शरीरात 5 पातळ्या असतात. ही केंद्रस्थानी जी येते, जिला आपण आध्यात्मिक म्हणतो, स्पिरिच्युअल. बरोबर. त्यानंतर येते ती भावनिक, इमोशनल. त्यानंतर येते मानसिक, म्हणजे मेंटल. त्यानंतर येते बौद्धिक पातळी, इंटेलेक्च्युअल. बरोबर. आणि सगळ्यात शेवटची बाह्य पातळी ती म्हणजे शारीरिक, शरीर, फिजिकल. तर ह्या 5 पातळ्या या परस्परांना पूरक असतात आणि त्यांचा ना परस्परांवर परिणाम होत असतो. म्हणजे बघा, समजा आपण खूप घाबरलो तर आपल्याला घाम येतो. बरोबर. म्हणजेच आपली इमोशनल पातळी ही शारीरिक पातळीवर परिणाम करत असते. किंवा मग आपलं जर कधी काही दुखत असेल
तर आपली खूप चिडचिड होते बघा. म्हणजे काय होतं, शारीरिक पातळीची रिॲक्शन ही आपल्या मनावर होते. मनावर. Right? बरोबर. कधीतरी आपण खूप काम करतो आणि मग आपलं डोकं दुखायला लागतं. म्हणजेच काय होतं, काम करणं हे बौद्धिक पातळी झाली. बरोबर. तर या बौद्धिक पातळीचा परिणाम आपल्या शरीरावर झाला. शरीरावर. किंवा मग बघा ना, खूप आनंद होतो, कधीतरी खूप दुःख होतं आणि आपलं अंग शहारतं. म्हणजे थोडक्यात काय, तर अशी ही आंतरिक क्रिया प्रतिक्रिया चालूच असते. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या सगळ्यातली कॉमन गोष्ट ही आहे, कुठलाही स्ट्रेस, मनातला स्ट्रेस हा शरीरावर उमटत असतो. म्हणजेच बहुतांशी आजारांचं मूळ जे असतं ना, ते खरं तर मनात असतं. त्याच्यामुळेच आतल्या कुठल्याही पातळीवर होणारे बदल हे शेवटी शरीरावरच उमटतात. वा, फार छान आहे ग हे सगळं. खरंच. आणि ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे या सगळ्यांचं केंद्रस्थान असलेली आपली सगळ्यात आतली आध्यात्मिक पातळी, ती मेंटेन करणं. म्हणजे काय करायचं? म्हणजे निसर्गाला धरून राहायचं. निसर्ग देणारा असतो, तो देत राहतो. पण माणूस म्हणून आपण घ्यायला चुकतो. जेव्हा आपण योग्य पद्धतीने घेऊ शकतो ना, तेव्हा आपली आध्यात्मिक पातळी ही नीट होते. म्हणजेच आपल्या भावना, मन, बुद्धी, शरीर हे सगळं निसर्गाशी ट्यून होतं. आणि मग आपलं आयुष्य मस्त हेल्दी, छान होऊन जातं, हो की नाही? म्हणजे मुळात त्यांचं म्हणणं असं आहे की निसर्गाने तुम्हाला आनंदी राहण्यासाठी जन्माला घातलंय. बर. म्हणजे लहान मुलं बघा ना, ती कशी कायम आनंदी असतात, हसत असतात. त्यांच्यामध्ये कधीच ब्लेम गेम नसतो. म्हणजे आता त्यांचंही काहीतरी दुखत खुपत असेलच की, पण त्यासाठी ती लहान मुलं कधीच त्यांच्या आईला किंवा आजूबाजूच्या कुठल्याच परिस्थितीला ब्लेम नाही करत. आपण जसे मोठे होत जातो ना बाबा, तसं आपलं हसणं कमी होत जातं, विश्वास ठेवणं कमी होतं. जनरीत शिकता शिकता आपण निसर्गापासून बाकी लांब निघून जातो, नाही? खरंय, अगदी खरंय. आणि मग आतल्या सगळ्या पातळ्यांमध्ये अशी गडबड होत जाते. बरोबर आहे, फार छान आहे हे सगळं. म्हणजे मला तर वाटतं ना बाबा, प्रत्येकाने हे आत्मसात करायला हवं ना. कधीतरी वाटतं मी पूर्वीच जर योगा आणि प्राणायाम शिकले असते तर बरं झालं असतं ना. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते बाळा. वेळ आल्याशिवाय काही होत नाही. आपण ठरवलेली आणि त्याने ठरवलेली वेळ ही नेहमीच वेगवेगळी असते. योग आल्याशिवाय काही होत नाही. अगदी योग शिकायचा असला तरी सुद्धा. मला पटलंय बाबा हे. आता बघूया श्रीला हे सगळं कळण्याचा योग कधी येतोय. आपण प्रयत्न करत राहायचे. तयार? हो पण सांगा तर काय करायचं. काय करायचं सांगा तो ना आधी कोणी. एकमेकींसमोर तोंड करून उभे राहा. हा. ए कांता, तुझ्या योग सेंटरचे प्रयोग आमच्यावर नको करू. हा, बेबी जरा बघ तरी नीट. हा, त्यानिमित्ताने तुला कळेल मी तुझ्याशी भांडण करणं का बंद केलं ते. काही नाही, सगळं खोटं आहे हे. हे जरा तिला गप्प बसायला सांगशील? तू तुझं काम कर ना, माझ्या मध्ये मध्ये कशाला बोलतोयस? बेबी गप्प बघू तरी काय करतोय ते. चढा बुकी. तर शरा, आता असं समज की इंदू वहिनी तुझ्या आयुष्यातला त्रास आहे. समजायचं काय आहेतच त्या. जरा शरा, यू डोंट टॉक लाईक दिस. हा, जरा नाही अहो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं. हो जी त्रास काय समजायचं हो. समजायचं. हा, आता तुम्ही दोघींना असे हात करा एकमेकींना. अगं ते त्यांच्या बरोबर. हा. आता इंदू वहिनी तुझ्या आयुष्यातला त्रास आहे शरा, आणि या त्रासाला तुला हुसकून बाहेर काढायचं. आणि इंदू वहिनी तुम्ही जरा सुद्धा हलायचं नाही. हा, शरा बघू कशी तू या त्रासाला बाहेर काढतेस बघू. मी ढकलू त्यांना. एका फटक्यात तिकडे पाठवून देईन. हलतच नाही येत त्या. अहो इंदू यांनी तुम्ही प्लीज हला ना थोडासा. आई बघा मला घराबाहेर काढते. बघा हो, बघा. नाही, नाही. जा ना, मी एक काम करू, मी सरूला मदतीला घेऊ.
त्रास बाहेर काढायला तुला होणारा त्रास आहे तुझा तुला बाहेर काढायचा. एक काम कर, अत्यानंद महाराजांचं नाव घे आणि धक्का मार. हा हा आता काय होणार? हा, जोर लगा की. जोर लगा की. इंदुवहिनी काय आहात तुम्ही, अशा कशा तुम्ही जा. काय झालं तू दमलीस घामाघूम झाली आणि त्रास हा काय आज तिथे इंचभर पण नाही हल्ला. भाऊजी त्रास अल्सो टायरिंग. बरोबर म्हणजे तुम्ही दोघी दमलात घामाघूम झालात पण त्रास जरा सुद्धा हल्ला नाही. मग काय आता? बेबी पहा फक्त. जस्ट शट अप. ओके काम कर. हा आता पुन्हा पुन्हा या या परत हो येस ये ना. आता परत तीच पोझिशन. हा आता आता शरा तू अजिबात प्रतिकार करायचा नाहीस. या हलणार नाही आणि मी मात्र हलाच. इंदुवहिनी नको नको इंदुवहिनी नको. काय 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 होतंय काय होतंय. आता मी दमले नाही पण इंदुबहिणी नेतील ना तिकडे तिकडे तशी तशी जात होते. करेक्ट. आणि इंदुवहिनी कोण आहेत. त्रास. करेक्ट. म्हणजे जेव्हा तू त्रासाशी संघर्ष करणं थांबवलंस तेव्हा तू दमली नाही पण तुला दिशा मात्र नव्हती. हा दिशा नव्हती. अरे वा काका, क्या बात है. हा आता परत काय? आता एक काम कर शरा इकडे तो अशी उलटी फिरायचं का? हा अशी फिरू. हा हा आता इंदुवहिनी कोण आहेत. त्रास. आता तू काय केलंस. अशी उलटी पाठ करून त्रासाकडे पाठ केली. आता इंदुवहिनी खांद्यावर हात ठेवा तिच्या. मी हा हा तर त्रास आपल्या खांद्यावर आहे. हो. हा इंदुवहिनी घेऊन जा. हा ढकला ढकला. चला 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 आता मजा येते. चला 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 अगे चला 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 चला. आता मजा येते. हा आता मजा येते. आता 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 काय झालं काय झालं. आता मी दमलेही नाही. मला माझी दिशा होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या हिंदू बहिणींकडे ना मी म्हणजे त्रासाकडे ना मी पाठ केली. हा. त्यामुळे आम्हाला सतत दिसत नव्हत्या. करेक्ट. म्हणजे जेव्हा तू त्रासाकडे पाठ फिरवलीस तेव्हा तू दमलीही नाहीस आणि तुझ्या समोर दिशा सुद्धा क्लिअर होती. अरे वा. अरे वा, खरंच मस्त मस्त भाऊजी. मस्त आहे. हो, खरंच छान. हे सॉलिड आहे. त्रासाकडे पाठ फिरवायची सॉलिड थेरी आहे. मस्त समजावलंस. अरे मी काय समजवणार. हेच तर सगळं शिकवतात नर्मदा योग सेंटर मध्ये. ए हे मलाही आवडतं या. आवडलं ना. तू सुद्धा ये संपूर्ण बदलशील माहितीये. त्रास कमी होती तिचे. ए मला बदलण्याची काही गरज नाहीये. हे सगळं केल्यानंतर तू बदललास ना तरी खूप झालं. म्हणून तर मी 25 तारखेला चाललोय ऍडव्हान्स ट्रेनिंगचा कोर्स करण्याकरता. तू ये नाही. ते लोक एवढे आग्रह करतात तर ये ना प्लीज. बघू रे. बघू नाही आई येच. हे बघ माझ्याकरता खूप महत्वाचा दिवस आहे आणि म्हणून तू समोर हवीस असं मला वाटतं. खरं. हो. जा. बरं येईन. येस. मला आवडलंय हे. मजा आली ना. ढकललं तरी मी अशी वळले. त्रास. तू एवढ्या लवकर ऑफिसला चाललीस. अरे नाही ऑफिसला नाही चालली आहे मी योगा सेंटरला चालली आहे. त्यानंतर आयाजींना पण भेटायचंय. ओ ए बरं आपलं बोलणं राहिलंय. रात्री बोलूया. ओके चल निघते. बाय. बाय बाय.
किती? 25 मे? नाही 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 नाही, काही प्रॉब्लेम काही नाहीये, पण तारीख कन्फर्म आहे ना? अच्छा. हो, एक्सलेंट. हो, तुम्हाला बाकी सगळ्यांची अवेलेबिलिटी बघावी लागेल ना? या राईट. असतील ना, सगळे असतील, घरचे सगळे असतील. बरं, काही ड्रेस कोड आहे का? ओके, ठीक आहे ठीक आहे. हो हो, आईजीने यावं अशी माझी इच्छा आहे, पण माहित नाही. पण बाकी सगळे असतील घरचे. हो हो, आणि हो, बायकोही असेल कदाचित. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. कळत आहे ना तुला? म्हणजे म्हणजे तू घाबरलीस ते नॅचरल आहे, पण श्रीला तू अशी स्मार्ट कॉन्फिडेंटच आवडतेस. त्याला मी मूर्ख वाटले असेल ना? नाही, ध्यान वाटलीस त्याला. असं म्हणाला तो. हो, नाही, काय म्हणाला? ध्यान. सांगितलं ना, असं म्हणाला. नाही, पण एक्झॅक्टली काय शब्द वापरले त्याने? हा प्रॉब्लेम होतो बघ. त्यांनी एक्झॅक्टली शब्द काय वापरले, त्याचा चेहरा कसा होता, तो तुमच्या लेफ्टला बसला होता का राईटला बसला होता, बसला होता का लोळत होता, काय फरक पडतो त्यांनी? काका, हे बघ, आपल्याला श्रीला जे सांगायचं ना त्याची आपण प्रॅक्टिस करायची. हा, मी माझ्या फोन मध्ये ते सगळं शूट करणार आणि मग तुला दाखवणार, म्हणजे तुला कळेल की तुझं काय चुकतंय. कळलं? पण त्याने काय होणार आहे? हे बघ, आम्हाला ना तुला श्री समोर अशी कॉन्फिडेंटली प्रेझेंट करायची. लेची पेची नाही, लेची पेची नाही. तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना, त्याला कळलं पाहिजे की आपल्या आईने ठरवलं ना की ती काहीही करू शकते. म्हणजे तिच्या बाबांना, तिच्या आईला ध्यान म्हणायची वेळच नाही मिळणार. तिच्या मुलगी पाहिजे, पहिली मुलगीच पाहिजे. हा, हा, हा. दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, पाचवी मुलगी, सहावी मुलगी आणि सातवी मुलगीच. आता 8वा मुलगा झाला तरी चालेल. काय या काका? तू असं काय करतेय? 6 आज्यांना खेळवायला 6 मुली नकोत आणि एक माझ्यासाठी. मी तर नाव सुद्धा ठरवलीत. नाव, पहिलीचं नाव सोमी, सोमी श्रीरंग गोखले. आहा. दुसरीचं मंगळी, मंगळी श्रीरंग गोखले. तिसरीचं बुधा, बुधा श्रीरंग गोखले. वा वा. बस, बस, बस. काहीही चाललंय काका तुमचं. बरं, ते सगळं जाऊ दे. 25ला येतेस ना तू? हो हो, मी तर पैसेही भरले. फर्स्ट क्लास. चला मग निघू. हो. उद्या भेटू आपण रिहर्सल साठी. तारीख लक्षात ठेव. हो, 25 मे. हा, चला बाय. बाय. हो हो, कांता म्हणाला मला, त्याचाही आग्रह आहे. हो, येईन ना, नक्की येईन. श्रीच नाही सांगता येते. मी विचारून बघते त्याला. पण तो आला तरी त्याला सत्कार वगैरे आवडत नाही. हो हो,
मी सांगते त्याला तुमचं आग्रहाचं निमंत्रण आहे म्हणून. मग त्याला विचारून मी कळवते. आणि जान्हवी येणार आहे ना? ओके, ठीक आहे. ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. बाय. अय्यजी, अरे श्री, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ये ना. बोल. काय फजिती झालीये माहितीये माझी. मला ना माझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला. कसं होतं ना, कधीतरी आपलंच मन आपल्याला कळतच नाही. हा ठीक आहे, श्रीला काही वाटणार नाही पण त्याचं. हो, पण मी त्याला सगळं सांगणार आहे माझ्या मनात काय आहे ते, आणि मगच जाणार आहे त्याच्या घरी. ओके. काय बावळटपणा केला मी आज. आता हसू येत आहे मला, पण तेव्हा माझी हवा टाईट झाली होती. या आता कळलं आम्ही सकाळी का टेन्शन मध्ये होतो ते. असू दे. आता मी 25 मेला ऍडव्हान्स ट्रेनिंग साठी जाणार आहे. कुठे आहे? नर्मदा योगा सेंटर मध्ये. मी पैसे पण भरलेत. पण ते फुकट आहे ना? अगं बेसिक कोर्स फुकट आहे, पण ऍडव्हान्स ट्रेनिंगचे पैसे घेतात ते, म्हणजे निदान येण्या जाण्याचे तरी. आता जे लोक अफोर्ड करूच शकत नाहीत त्यांना फुकट आहे, पण मी अफोर्ड करू शकते, सो मी भरले. मी खूप एक्साइटेड आहे.